ये बात पाहिलं गंमत कशी असते. आमचा एपिसोडही चालू होऊन जाते, कॅमेरामन ॲक्शनही म्हणते, तरी याचं फ्रीजमधनं काढणं सामान चालूच राहते. पण गोष्टच तशी आहे, अलग अलग सामान जमा केलेलं राहते आणि ते सामान काढून मग तो आयटम जो काय बनवायचा आहे त्याचे लिस्ट काढून मग ते बनवणं, मग तुमच्या समोर त्याला ठेवणं आणि तुम्हाला तो पदार्थ आवडला पाहिजे, जरी पारंपरिक असला तरी. बरोबर की नाही? तर आजचा हा पारंपरिक पदार्थ म्हणजे अळसा कळसाचं वरण. आमच्या आजीने शिकवलं होतं. आमची आजी, आम्ही तिला गोटा आजी म्हणायचो, कारण गोटा लाडू बनवायची ती. आणि तो गोटा लाडू खाता खाता पुरेवाट व्हायचा, इतका कडक असायचा तो की तो तोडताना माझे दात पडल्याचं आठवतं मला लहानपणी. एनिवे, अळसा कळसाचं वरण तयार तुरीच्या डाळीच्या वरणाचं करायचं आहे आणि इंटरेस्टिंग रेसिपी आहे. प्रोसेस थोडी वेगळी आहे, मजा येईल बघा. तुरीच्या डाळीचं शिजलेलं हे वरण, यामध्येच हिरवी मिरची घालायची, बारीक चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर आणि ह्याला इथेच थोडंसं हा कांदा जो आहे तो थोडा शिजेस्तवर घोटून घ्यायचा. ह्याच्यातच अगदी 10-12 दाणे मेथी दाण्याचे, 1-1.5 चमचा चिंचेचा कोळ, थोडा गूळ, आता या वरणाचा गोळा होईस्तोवर ह्याला आपल्याला घट्ट करायचा आणि यावर घालायची फोडणी. लसूण आपल्याला जस्ट ठेचून घ्यायचा असा, मोहरी छान फुटल्यावर त्यामध्ये लसूण, थोडा हिंग. ये बात. तर हे वरण पोळी मी आत्ता घेतले, पण भाताबरोबर सुद्धा अप्रतिम लागतं. म्हणजे भात याचा आणि कोरडं कोरडं कालवायचं. क्या बात आहे. लागतं की नाही छान? हो सर, असं छान म्हणायचं. हो सर. हां, ये बात. हो सर. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार. चलो ओके. ते घे ना लवकर तिकडे. लगा दुसरी लगा ज्योती.